नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की कशाप्रकारे एका फाईलला आपण जे काही फाईल वर्कआउट करत आहोत, तर त्यामध्ये जसं मॅन्युअल फाईलला उदाहरणार्थ आपण जे काही करस्पॉन्डन्स साइड असतं आपल्या फाईलला, त्या फाईलला आपण रेफरन्सिंग देत असतो, राइट? तर मोस्ट ऑफ द रेफरन्सिंग आपण का बरं देतो? की जे काही रेकॉर्ड आपण बल्क फाईल जेव्हा असतो आपल्याकडे आणि त्या रेकॉर्डमधून ते रेकॉर्ड आपल्याला लवकर आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. त्याकरिता आपण फिजिकल फाईलला काय करतो रेफरन्स डॉक्युमेंट लावताना आपण फ्लॅग करत असतो त्यांना. वेगवेगळ्या कलरचं फ्लॅगचा यूज करत असतो, वापर करत असतो. तर तशाच प्रकारे यू-ऑफिसमध्ये आपल्याकडे काही फाईल्स असणार आणि त्यामधला काही महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला फ्लॅगिंग म्हणजे रेफर करायचं असेल, त्याला म्हणतो आपण रेफरन्सिंग ई-ऑफिसमध्ये. तर ते कसं करता येईल, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तर त्याकरिता काय करायचं आहे, उदाहरणार्थ एक माझ्याकडे नोटपॅड आहे, ठीक आहे, माझ्या फाईलला किंवा ब्लँक नोट असेल. पण सर्वात महत्त्वाचं असणार यामध्ये आपल्याकडे करस्पॉन्डन्स साइड. तर हे ॲड रिसिप्ट. तर मी काय करणार आधी, इथं रिसिप्ट साइडला येणार. इथं आल्यानंतर एक रिसिप्ट ॲड करणार, राइट? ज्यामध्ये आपल्याला रेफरन्स करता येईल त्या रिसिप्टला. हे बघा इथे एक रिसिप्ट आलेला आहे. मी रिसिप्ट सिलेक्ट करणार, रिमार्क्स ॲड करणार, फॉर रेफरन्स. त्यानंतर हे अटॅच करणार. अटॅच केल्यानंतर बघा हे डॉक्युमेंट इथं आलेलं आहे. आल्यानंतर मी काय करणार, हे डॉक्युमेंट ओपन करणार. एकतर डायरेक्ट इथून पण मला ओपन करता येईल किंवा इथं मला बघा ऑप्शन दिलेला आहे, की रिसेंट ऑल. तर मी ऑल करणार उदाहरणार्थ. ठीक आहे. केल्यानंतर हे सक्सेसफुली डॉक्युमेंट इथं अटॅच झालेलं आहे. तर यामध्ये बघा उदाहरणार्थ सध्या नंबर ऑफ 5 पेज. तर मला ह्या नंबर ऑफ 5 पेजेसमध्ये एखादं जे महत्त्वाचं पेज आहे. आता उदाहरणार्थ इथं पेज नंबर 3 हा इम्पोर्टंट आहे किंवा महत्त्वाचा आहे ह्या फाईलच्या रिगार्डिंगमध्ये. तर मला ह्या पेजला आपल्याला काय करता येतं रेफरन्स करता येतो. आता मॅन्युअल फाईलला आपण काय करत असतो, ह्या पेजला आपण काय करणार आहे फ्लॅग स्टिक करणार आणि इथं नोटिंगमध्ये लिहिताना लिहिणार की नसते क्रमांक. ह्या पेजला फ्लॅगिंग लावलेला हा महत्त्वाचा पेज आहे, राइट? तर तशाच प्रकारे इथं पण आपल्याला ऑनलाईन सिस्टममध्ये करता येतो. तर ते कसं करता येईल? तर त्याकरता सर्वात आधी आपल्याला ऑलमध्ये जाऊन जे काही करस्पॉन्डंट डॉक्युमेंट आहे ते ओपन करायचं आहे. ते केल्यानंतर तुमच्या नोटिंगच्या बाजूला यायचं आहे. नोटिंग साइडला आल्यानंतर जसं आता मी म्हटलं, की मला पेज नंबर 3 हा महत्त्वाचा आहे, हे रेफरन्स द्यायचा आहे. तर मी काय करणार, नोटिंग साइडला इथं लिहिणार. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल करिता, की पेज नंबर 3 IMP. ठीक आहे. हे लिहिल्यानंतर काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. ठीक बघा आता सध्या हे रेफरन्सिंगचं जे ऑप्शन आहे, हे डिसेबल दिसत आहे मला. पण जसं लिहिल्यानंतर नोटिंग साइडला मी जर सिलेक्ट करणार, तर हे ऑटोमॅटिक ऑप्शन काय होणार, इनेबल होणार. आणि इथे विचारणार रेफरन्सिंगचं, तर यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जे करस्पॉन्डन्स साइडला नंबर ऑफ पेजेस असणार, तसं मी म्हटलं 5, तर इथं 5 ऑटोमॅटिक आलेले आहेत. तर 5 मधलं मी कुठलं महत्त्वाचं म्हटलं होतं, पेज नंबर 3. तर इथं मी सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर ओके करणार. तर बघा सक्सेसफुली रेफरन्स्ड असं एक नोटिफिकेशन टॅब आलेला आहे आणि इथं बघा लिंक क्रिएट झालेली आहे. तर यावरून काय लक्षात येत आहे, की आपण जसं मॅन्युअलमध्ये फ्लॅगिंग लावून आपण महत्त्वाचं करस्पॉन्डंट डॉक्युमेंटबद्दल माहिती देत असतो, तसंच माहिती इथं पण देता येतो. तर हे बघा सक्सेसफुली झालेलं आहे. हे झाल्यानंतर मी काय करणार इथं बघा, आता हा पेज नंबर 3 खरोखर झालं की नाही रेफरन्स मला बघायचं असेल, तर मी नक्कीच असं क्लिक करून बघणार. तर मला लक्षात येईल, की हा पेज नंबर 3 माझ्या स्क्रीनला बघायला मिळणार. बघा हा पेज नंबर 3 जे मी रेफरन्स केलं होतं माझ्या स्क्रीनला आलेला आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेला करस्पॉन्डन्स साइडला नंबर ऑफ पेजेस जास्त असणार, 500, 1000, 2000 आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंटेशन अटॅच असणार, तर त्यावेळेला हे रेफरन्सिंगचे तुम्ही बेनिफिट घेऊ शकताय, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच खूप सोप्या पद्धतीनं डॉक्युमेंटेशन रिव्ह्यू करता येतो. तर याकरिता ऑप्शन दिलेला आहे यामध्ये रेफरन्सिंगचं. तर ह्याचं बेनिफिट जेव्हा नेक्स्ट युजरला जाणार, तर नक्कीच त्यावरती क्लिक करणार, तर हा पेज अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनला बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण रेफरन्सिंग करू शकता यू-ऑफिसमध्ये, जे आता आपण बघितलेलं आहात.